नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आणि शुभ सकाळ आपल्या सर्वांना। आता सकाळचे 6:45 वाजलेत। मी आता आहे जामनेरच्या एसटी स्टँड पाशी, समोर जिकडे एसटी स्टँड आहे। तर आजचा व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओसाठी खूप मला मेहनत करावी लागली खरं तर, कारण की इकडे येणं सोपं नव्हतं। म्हणजे येणं गाडी वगैरे सगळं भेटतंय, पण इकडे थांबायचं म्हणलं ना तर इकडे थांबायला एकच हॉटेल होतं एवढ्या 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात। तर कसं तरी एक लॉज होता, तिथं भेटली रूम, कसं तरी रातभर राहिलो। समोर आपली मिठाई चालली बघा। तर तिथूनच आत्ता आलोय आणि आता बस स्टँडकडे चाललोय। तर आपली बस आहे ना आत्ता 7:30 वाजता आहे। थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल, आज आपण प्रवास करतोय जामनेर ते उधना येतं सुरतमध्ये। तर आजचा आपला प्रवास जवळजवळ 356 ते 360 किलोमीटरचा होणार आहे आणि मजा येणार आहे मंडळी। तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा। इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता, इन्स्टा आयडी आहे puneri.humsafar। सकाळचं वातावरण बघा ना, काय भारी। आणि मी निघलो ना, स्टार्टिंगला आपण बघितलं असेल तर झाडं होती 2, पक्ष्यांचा किलबिलाट एवढा भारी होता ना, त्यासमोर एखादं म्युझिकला काय करता तुम्ही, त्याच्यापेक्षा भारी होतं ते। ऐकायलाच एकदम असं मेडिटेशन टाईप होतं ते। आणि जामनेर एस स्टँडला सध्या आलोय आपण। समोर पाहताय जामनेर बुलढाणा। आत्ताच एक गाडी गेली आणि गाड्या बघा ना किती लागल्यात, आणि सकाळ सकाळ लोक गावाला जाण्यासाठी रेडी आहेत। जामनेरचं बस स्टँड मात्र मला खूप आवडले, कारण की कॉन्क्रिटीकरण सर्व आपण खालच्या साईडला झाले बघताय, आणि बिल्डिंग पण मस्त बांधली। तर वरच्या साईडला सगळे ऑफिस वगैरे आहे, तिकडे खाली आपण इन्क्वायरी वगैरे आहे बघताय। आणि बसेस आपल्या बघा ना, अजून ह्या सगळ्या इथे मुक्कामी बस होत्या आणि त्यामुळे अजून काय तिथं पाट्या वगैरे लागले नाही। तर यांचं टायमिंग 7च्या पुढेच असणार आहे, 7:30-8च्या दरम्यान निघतील या सगळ्या बसेस। समोरची गाडी आपण बघा जामनेर बऱ्हाणपूर, तिथे ना उभं राहायला सुद्धा जागा नाही गाडीमध्ये। हे बघा खतरनाक, कसली भरलीत बापरे। तर समोरची गाडी आपण बघताय, याच गाडीने आज आपला प्रवास होणार आहे। गाडीचा नंबर आहे 3764 MH20, म्हणजे गाडी पासिंग झालेली आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर मधून आणि अशोक लेलँडची चॅसिस आहे। आणि आपल्या गाडीचा जो रूट आहे ना आपण पाहत आहे, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, पारोळा, धुळे, नवापूर, बारडोली, सुरत। जबरदस्त असा रूट होणार आहे। चला, गाडीचा टायमिंग झाला आपल्या। तर आता कंडक्टर दादा, ड्रायव्हर दादा दोघं पण आलेत आणि आपल्या गाडीचा प्रवास सुरू होण्यासाठी आता सज्ज आहे। बरोबर ॲक्युरेट 7:30 वाजता गाडी आपली निघणार आहे। तर चला जामनेरकर, परत भेटूयात। चालली गाडी आपली बरोबर 7:30 वाजता। आणि आता समोर आहे ना पाचोरा जामनेर जी जुनी हेरिटेज रेल्वे चालवायची, 104 वर्ष जुनी रेल्वे लाईन आहे। तर ही रेल्वे लाईन आता बंद झाली आहे। याचा पण एक डेडिकेटेड व्हिडिओ मी केला आहे, लवकरच तो पण आपल्या भेटीला येईल। आपण पाहू शकता छोटासा मीटर गेजचा ट्रॅक इथे खाली। तर आता पोचलोय सकाळ सकाळ पहूरला, आणि पहूरमध्ये सध्या बघा इकडं खूप सारे लोक थांबलेत। इकडे चहा वगैरे चाललाय सकाळ सकाळचा। आता या साईडला आहे ना, आपण या साईडला जाणार, या साईडला पाचोरा आणि पाचोरा मार्गे पारोळा। आता इकडे हा जो रस्ता आहे ना या साईडला, हा जातो जळगावकडे। इकडं 37 किलोमीटर बरोबर जळगाव आहे। आता पोचलो आपण शेंदुर्णीला। शेंदुर्णी पाहता छोटंसं बस स्टँड आहे आणि लोक बघा कसे थांबले तिथं। बस स्टँड बघा ना किती भारी आहे, झाडाखाली। आता आहोत आपण शेंदुर्णीमध्ये। शेंदुर्णीनंतर पाचोरा नंतर आपण जाणार इकडे पारोळ्याला। पारोळा मार्गे धुळे, असा आपला धुळ्यापर्यंतचा प्रवास असणार आहे। रेल्वे लाईन बघा किती वेळा लागते आपल्याला।
वरखेडीला पोहोचलो आपण आणि छोटंसं गाव आहे. इकडं नाश्त्यासाठी आपण पाहता या साईडला पोहे वगैरे, वडा. इकडे पण भैरवनाथ रेस्टॉरंट म्हणून आहे. इकडे पण पाहताय खाण्यापिण्याच्या स्टॉल्स. तर मंडळी आता 9 वाजलेत. आपण पोहोचलोय पाचोरा बस स्थानक. आतापर्यंत आपण 54 किलोमीटरचा प्रवास केलाय. आता ही बस इकडून निघायला तयार आहे दुसरी. आणि गर्दी बघा आपल्या बसला चढण्यासाठी खूप सारे लोक तयार आहेत. 1 नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी लागली आहे. बडगाव, नगर, देवळा, शिर्डी, अहमदनगर, पुणे, संगमनेर, कल्याण, मालेगाव या साईडला गाड्या इकडूनच लागतात. तर तालुका आहे पाचोरा. रेल्वे स्टेशन पण पाचोऱ्याचं खूप मोठं आहे. जंक्शन आहे जी जामनेर ते जी जामनेर पाचोरा जी छोटी लाईन होती ती इथपर्यंतच होती. दहा किलोमीटरचा प्रवास केला आता आपण आणि पोहोचलोय बडगावला. आणि बडगाव पाहताय आपण बस स्टँड मोठं आहे चांगलं, पण गाड्या थोड्याशा कमी दिसतात आहे. गर्दी जास्त आहे या साईडला. गर्दी भरपूर झाली. लोकल जास्त पॅसेंजर आहेत. आता याच्यानंतर पारोळावाले असतील, पारोळानंतर मग धुळेनंतर पण साक्री वगैरे असणार. नाशिकवरून गाडी आली बघा इकडे, नाशिक पाचोरा. आता भडगाव गेल्यानंतर नदी लागली आहे बघा, पण नदी एकदम कोरडी ठाण पडली. ह्याच्यामध्ये वाळूचं काम चालू आहे. वाळू उपसा समोर बघा. नदीला अजिबात पाणी नाही आहे. 10:30 वाजले. आता पोहोचले पारोळ्याला. पारोळा एसटी स्टँड आपण पाहताय. जवळजवळ 75 किलोमीटर आपण आतापर्यंत पार केलंय. आणि पारोळा हे एक तालुका आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये येतो. आता याच्यानंतर आपला मेन बस स्टँड असणार आहे ते म्हणजे धुळे. इकडे या साईडला बस बघा, नाशिक भुसावळ, लालपरी. एक आताच पालघर गाडी होती, पालघर ते भुसावळ अशोक लेलंडची. जबरदस्त लुक होता तिचा. पण पारोळा बस स्टँड जबरदस्त आहे, पण मोठं बस स्टँड आहे. इकडे दुकानं बघा ना. साडे 11 वाजले. तर आता पोहोचलोय धुळ्याला. बाहेर गर्दी बघा, उतरू का नको असं झालं. कारण की पुढची गाडी बघा ना, ही साक्रीला चालली आहे गाडी. गर्दी बघा त्या गाडीमध्ये. बॅग बघा कशी टाकली. गाडीत बसायचं स्किल जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर तुम्हाला ग्रामीण भागात यावं लागेल EST मध्ये. सुरत 208 किलोमीटर दाखवते. मालेगाव लेफ्टला 44 आणि शहादा 78 राईटला.
तर साक्रीला पोहोचलो आत्ता 12 वाजलेत आणि बस बघा इकडे बुलढाणा सुरत इकडे शेजारी लागली. इकडे पण भरपूर साऱ्या बसेस फुल भरल्यात. इकडे यावल वापी सगळ्या आंतरराज्यीय बसेस आपल्याला बघायला भेटतात. इथं 164 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केला आपण. नाशिक नंदुरबार बघा बसच बस. आता आहे ना भूक आहे ना एवढी लागली ना, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. पण आता दादा बोलतात की नवापूर नंतर बॉर्डरला तिथे कुठेतरी हॉटेलला थांबल आणि मग काहीतरी खावं लागेल. तर आता बघू आता काही जुगाड होतंय का. चल साखरीहून निघलो आता आपण. आणि जसं मी आपल्याला सांगितलं भूक लागली होती तर थोडंसं भेळ घेतली 10 रुपयाची आणि 10 रुपयाचे आपले शेंगा. याच्यावरच आता अर्धा 1 तास आपण याच्यावरच काम चालू. अडीच वाजले आता आपण पोहोचलोय नवापूरला. आणि नवापूर पासून आपण एक व्हिडिओ पण केला होता नवापूर बोरिवली, आपण तो बघितला असेलच. 2:30 वाजता पहिल्यांदाच आलो. याच्या आधी सुरत आपण धुळे सुरत केला होता, त्यावेळेस लवकर आली होती गाडी. इवन 2:30 वाजता आपण पोहोचलो होतो. 2:30 वाजता आपण सुरतला पोहोचलो होतो. आता ही समोरची गाडी बघा तळोदा नवापूर वापी, ही पण आंतरराज्य आहे. ही बघा श्रीरामपूर सुरत. चला चला टायमिंग झाला. चला आणि नवापूर सोडल्यानंतर आता आपल्याला महाराष्ट्राची चेकपोस्ट लागलेली आहे. आपण पाहत आहे गाड्यांच्या रांग आहे या साईडला. इकडे काही गाड्या नाहीत जास्त, आपलीच पहिली. आता याच्यानंतर गुजरातची चेकपोस्ट लागेल. 2 चेकपोस्ट लागतात, एकदा महाराष्ट्राची आणि मग इकडे वजन काटा पण आहे बघा खाली. आणि आता समोर आपण पाहता ही चेकपोस्ट आहे गुजरातची. आता इथे गाड्या अडवल्या जातात, चेक वगैरे केलं जातं, कारण की कसं आहे अल्कोहोल बंदी आहे इकडे. हॉटेल सत्कार म्हणून आहे आपण पाहताय. बरोबर नवापूर आपण बॉर्डर क्रॉस केली त्याच्यानंतर 4 ते 5 किलोमीटर पुढंच आहे. गरमागरम आहेत, ट्राय करून सांगतो कशी आहेत. गरम नाही आहेत, नॉर्मल गरम आहे, गरम नाही नॉर्मल आहे, ठीक आहे. तर शेजारूनच आहे ना हा अमूलचा लिची फ्लेवर आहे ना ज्यूस तो घेतलाय, मस्त लागतोय. आता हायवेच्या कडेला थोडं आहे ना एका साईडला बसलोय, बघा ना काय मस्त झाड आहे, हवा एवढी भारी येते ना खरंच असं वाटतं इथंच बसून राहावं. गाड्या बघा कशा हायवेने चालल्यात. इकडे आपली एसटी थांबली आहे. किलोमीटरचा प्रवास करून आता आपण पोहोचलोय विरारला. आणि आता इथून आहे ना 65 किलोमीटर राहिले सुरत. याच्यानंतर आता बारडोली येईल आणि बारडोली नंतर मग डायरेक्ट सुरत. आणि आपण शेवटच्या स्टॉपला उतरणार आहे ते म्हणजे उधना. बारडोली आलाय आता. आणि बारडोली आता इथून 32 किलोमीटर राहिलंय सुरत. टू व्हीलर बघा किती इकडे. आता बरेचसे लोक इथे उतरतील, सूर्यास्त व्हायची वेळ आली आता. पाच वाजून 50 मिनिटं झालेत. आता आपण पोहोचलोय सुरतला. आणि जवळजवळ 350 ते 355 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण केलाय. आपण पाहता इकडे बरोबर या साईडला सुरतचं बस स्टँड आहे आणि समोरच इकडे सुरतचं रेल्वे स्टेशन आहे. चला धन्यवाद दादा,
आपल्यासोबत प्रवास करून खूप मज्जा आली. दादांनी ना एक नंबर गाडी चालवली, बरोबर टायमिंगला पोहोचवली. चला येऊ का? या सर, वेलकम. 6 वाजलेत मंडळी. आता आपण पोहोचलोय उधनाला. उधना बस स्टँड इकडे समोरच आहे. आपण इथं पाहता, मी झूम करून दाखवतो आपल्याला. बघा बस स्टँड, उधनाचा बस स्टँड. आपली एसटी इकडे मागे थांबली आहे. खूपच मोठा प्रवास होता. जवळजवळ 11.5 तास लागले आपल्याला या पूर्ण प्रवासामध्ये. खूप मजेशीर गोष्टी बघायला मिळाल्या. खरं तर हॉटेल जे होतं ते जेवणाचं ते काय एवढं व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे जेवण व्यवस्थित नाही झालं. पण प्रवास मात्र मस्त झाला. ड्रायव्हर दादांनी पण गाडी लय भारी चालवली. तर असेच नवनवीन व्हिडिओ प्रवासाचे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये गुजरातमधून. जय महाराष्ट्र. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या प्रवासात आपला जो तिकीट दर लागला ना, तो म्हणजे एंड टू एंड 515 रुपये.